जय ज्योती जय सावित्री। मी चैतन्य शंकर वसाके, पत्ता धनज माणिकवाडा, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ। मी तुम्हाला इंग्रजी पुस्तक व शिक्षणाची अंतरिक्ष ओढ यांचे सादरीकरण करणार आहे। ओळखलत का मला? मी सावित्री बोलते। सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी लक्ष्मी व खंडूजी नेवसे पाटलांकडे माझा जन्म झाला। हा प्रसंग माझ्या लग्नापूर्वीचा आहे। त्या काळी स्त्रियांना अक्षर ओळख असणे हे सुद्धा पाप मानले जाईल। एकदा मी माझ्या गावातील बाजारात गेले असताना तिथे काही परकीय इंग्रज लोक आले होते। त्यांनी माझी चुणूक व तीक्ष्ण बुद्धी पाहून एका मिशनरी गृहस्थाने माझ्या हातात एक इंग्रजी पुस्तक दिले। त्यावेळी मला वाचता येत नव्हते, पण त्या पुस्तकातील चित्रे व कागदांचा स्पर्श पाहून मला एक वेगळाच आनंद झाला। घरी गेल्यानंतर माझे वडील म्हणजे खंडूजी नेवसे पाटलांनी ते पुस्तक पाहिले व ते संतापले व म्हणाले, हे शूद्रांचे आणि स्त्रियांचे काम नाही, हे धर्माच्या विरुद्ध आहे। असे म्हणून त्यांनी ते पुस्तक अंगणात फेकून दिले। मला खूप वाईट वाटले, पण मी हार मानले नाही। मी ते छुप्या पद्धतीने ते पुस्तक पुन्हा उचलून एका कपड्यात गुंडाळून एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले। पुढे माझं लग्न झालं। लग्नानंतर पुण्यात गेल्यावर माझे पती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना दाखविले। हीच ती छोटीशी घटना होती ज्यातून माझ्या मनात शिक्षणाची ठिगणी पडली आणि माझ्या शेठजींनी मला शिक्षिका बनण्याचा निश्चय केला। जय ज्योती जय क्रांती। धन्यवाद।